दुसरी कविता आहे गौरी देशपांडे यांची. त्यांची इंग्लिशमध्ये कविता आहे द फिमेल ऑफ स्पीसीज. त्याचं मी स्वैर अनुवाद केलेला आहे, मिक्स केलेला आहे. कधीतरी तुला वाटतं बोलूया, प्रेम अन भ्रमनिरास अन दुरावलेल्या मुलांबद्दल. कधीतरी तुला वाटतं बोलूया, प्रेम, भ्रमनिरास आणि दुरावलेल्या मुलांबद्दल. अशा वेळेस पुरुष कामाचे नसतात. तुला हवी असते तुझी आई किंवा बहीण किंवा जिवलग सख्खी मैत्रीण. तुला हवी असते तुझी आई, मैत्रीण किंवा बहीण. तुझं पहिलं प्रेम आणि तिचं पहिलं बाळ, एक मुलगी आणि तुझी दुसरी. तू बसतेस तिच्याबरोबर, ती उसवलेलं शिवत आणि तू संथपणे घोट घे. बोलता तुम्ही वाढलेले भाव, तांदळाचे, चहाचे आणि जाणवणारी सणसण. तुम्हाला दोघींना माहीत असतं, तुम्ही बोललात प्रेम, भ्रमनिरास आणि दुरावलेल्या मुलांबद्दल. ही कविता बघितली तर अगदी साधी, नेहमी रोजच्या आयुष्याची, पण एकमेकांना ओळखणाऱ्या या बायका माहीत आहे, त्यांना बोलता आहे आयुष्याबद्दल, त्यातले खास खळगे, बोचणाऱ्या गोष्टी, खंत, आणि फक्त एकच वाक्य ती बोलते. अशा वेळेस पुरुषांचा काही उपयोग नाही, कारण काय जोडलेल्या आहेत या गोष्टी एक स्त्री होण्याशी. तेवढं एकच वाक्य आपल्याला सांगतं शीर्षकाचे असलेलं नातं, द फिमेल ऑफ स्पीसीज. स्त्री, एक प्रजाती किंवा बाईची जात. ह्याच टायटलचं 1911 मध्ये रुडयार्ड किपलिंगनी एक कविता लिहिली होती, द फिमेल ऑफ स्पीसीज इज मोर डेडली देन द मॅन. किपलिंगची कविता एका बाईबद्दल, आणि त्याचं म्हणणं असं की बायकांची जात ही पुरुषांपेक्षा कितीतरी हिंस्र आहे आणि क्रूर, आणि तो बरंच काही म्हणतो. गौरीची कविता या विरुद्ध आहे. बायकांचे एकमेकींच्या बरोबरचे नाते, अबोल संवाद, पुरुषांचं त्या बाबतीत काहीच माहीत नसणं, सगळं काही त्या सांगतात. गौरीच्या कवितेत 3 गोष्टी आहेत: स्त्री दृष्टी, स्त्री भाषा आणि स्त्रियांमधील बंध. स्त्रीची दृष्टी, आयुष्याकडे, पुरुष स्त्री संबंधांकडे पाहणं. एका पुरुष प्रधान समाजात जसं आपण राहतो तेव्हा दृष्टी नेहमी पुरुषाची असते, अ मेल गेज. त्यामुळे हे महत्त्वाचं आहे की स्त्रीच्या दृष्टीतून ती काय काय पाहते. इथेही या कविता त्या तेच म्हणतात. स्त्रीची भाषा, इथे रोजच्याच नेहमीच्या आयुष्यावर गप्पा होतात, पण न बोलता न सांगता ह्या बायकांना कळतं की खरंच काय ठुसठुसतंय. तुम्हालाही आठवत असेल, तुमची आई किंवा जवळची मैत्रीण भेटली, अगदी खूप गर्दी असलेल्या ठिकाणी सुद्धा, की तुम्हाला वाटतं अरे कोणीतरी जवळचं भेटलं, आणि तुम्ही हसता, बोलता. स्त्रियांमधील बंध, हा स्त्रियांमधील बंध आहे जो डोळ्यांना दिसत नाही, फक्त असतो, फक्त स्त्री असल्यामुळे. मेरिल स्ट्रीप एक अमेरिकन अभिनेत्री आहे, आणि ती एका पॅनल डिस्कशनमध्ये म्हणाली, बायकांना पुरुषांची भाषा येते. बायका बऱ्याच वर्षांपासून पुरुषांच्या घरात राहिल्या आहेत आणि पुरुषांची भाषा शिकल्या आहेत.
कुठलीही नवी भाषा आपण शिकतो, जसं इंग्लिश, स्पॅनिश, तेव्हा स्वप्न पण त्या भाषेत बघतो. आणि हे तेव्हाच शक्य होतं जेव्हा आपण ती भाषा बोलायला शिकतो. बायका आता पुरुषांची भाषा बोलतात, पण पुरुषांना बायकांची भाषा येत नाही आणि त्या भाषेत स्वप्नही बघता येत नाही. गौरी त्यांच्या कवितेत हेच म्हणतात. गौरींनी ही कविता 1968 ते 72 मध्ये त्यांनी ज्या कविता लिहिल्या त्यापैकी एक आहे. आणि मेरिल स्ट्रीप हे बोलल्या 2023 मध्ये, पण त्या जोडलेल्या गेल्या. त्याची 2-3 उदाहरणं आणखीन आहेत. तुम्ही पाहिलाच असेल डोअर चित्रपट. मोनालिसा आणि तिचं स्मित गूढ आणि आकर्षक पण न कळणारं काही स्मित करते. आणि सुझॅन ग्लास्पे यांची एक छोटी कविता आहे, जमल्यास जरूर वाचा, ज्युरी ऑफ हॅपीनेस. थँक्यू. धन्यवाद.